दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी नाही म्हणत अखेर शरद पवारांची साथ सोडली। यापुढे शरद पवार यांच्याशी माझा कसलाही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच शरद पवार गटात राहणार नसल्याची भूमिका त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली। त्यांचा रोष मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्यावर होता। जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर त्याचवेळी काकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला। मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर पुन्हा निर्णय बदलला। आपल्याला पूर्व जिल्हाध्यक्ष पद देणार असल्याचं सांगितलं। मात्र नवे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष निवडण्यात आले। त्यानंतर मात्र काकांनी आपण आता पक्षात राहणार नसल्याचं यावेळी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अध्यक्ष पक्षाचं काम म्हणून जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडला असला तरी आता काका कुठल्या पक्षात जाणार याबाबत मात्र निश्चित माहिती त्यांनी दिली नाही। त्यामुळे आता काका कुठल्या पक्षात प्रवेश करणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आलं होतं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।